चेंडू द्या, चेंडू पूर्वा. नियमांप्रमाणे आपल्याला 2 धावांची पॅनल्टी लावण्यात येईल. जर्सीच्या अनुषंगानं आपण जी हो चेंडू काढतात. अरे बाबा दे त्यांना चेंडू दे. जा कोणीतरी जा. एकंदरीत कटांपायर शहाबाद संघाने नाणेफेकीचा गोल जिंकून क्षेत्ररक्षणाचा विचार केलाय. त्या अनुषंगाने पहिली फलंदाजी ती दिवा बी 30+ संघाला दिली. 3 षटकीय लढत म्हणजेच 18 चेंडू ची ही लढत. नऊ खेळाडूंशी शहाबाद संघ खेळताना दिसतोय. त्यामुळे सर्कलच्या बाहेर आपला क्षेत्ररक्षक उभा नाही राहू शकत आणि पेनल्टी 2 धावांची असणारच आहे. त्यामुळे ऑलरेडी दिवा बी संघाला 2 धावांचा मोबदला मिळाला आहे. कारण जर्सी हा नियम आपण पूर्णत्वाला नेला नाहीये, त्यामुळे 2 धावांची पेनल्टी आपल्याला लागते. चला आघाडीवीर जा. दिवा संघ बी संघ हा मजबूत संघ. कसं काल म्हणाल तर दिवा अ संघाने आपले 2 सामने जिंकलेले आहेत. त्यामुळे दिवा अ संघ असो किंवा दिवा ब संघ असो दोन्ही मजबूत संघ आहेत. तर हळूहळू मैदानाचा ताबा घेताना दोन्ही पंच गणेश जी म्हात्रे आणि दिलीपजी पाटील. काय रे नाव काय? स्ट्राईकला कोण आहे? त्याला माहिती असेल ना आम्ही स्ट्राईक कोणत्याचं. तू आहे ते काठी कोण तिकडं बघ. एक तो बिजिकली पाहिजे ना माहिती का ते गाडी त्याची साबाजूला एंट्री घेतो नंतर काय प्रेशर मध्ये अटकते लावलीच का थांबू बरं काय वेळ काय ना प्रोसेस मध्ये अटकते ते लगेच त्यांनी नव्हे. अरे कोण नाही का नाव सांगा दोघांचा बी नाही 12वी दा त्यांचं तर असणंच खरं नाही, शक्य नाही. पण दिवा संघ तुमचा एखादा राखीव खेळाडू पाठवा. तुमच्याकडे आहेत ना? आहेत का? हले हा स्वागत. जेव मस्त जेव. पण नावही सांगा मला. राकेश स्ट्राईक कडे तर नॉन स्ट्राईक कडे भावेश. धन्यवाद. जेव. एकंदरीत काय तर तडाखेबंद फलंदाज सुरुवात होते सामन्याला. गोलंदाज बापू वालाय पहिलाच भार सांभाळण्यासाठी. बापू शहाबाद संघाच्या वतीनं आजच्या दिवसातली 5वी लढत, दुसऱ्या दिवसातली अंतिम दिवसातली तर क गटातली ही लढत. आणि आपण बघत असाल अवघ्या 9 क्षेत्ररक्षकांच्या साथीनं खेळाडूंच्या साथीनं शहाबाद संघ मैदानात उतरलाय. त्यामुळे वलयाच्या बाहेर मात्र क्षेत्ररक्षक आपण दिसत नसाल, बघत नसाल. तर ऑन द वे असावेत किंवा येत असतील. एकंदरीत काय तर पहिल्या षटकाचा बापू गोलंदाज निघतोय चेंडू घेऊन राकेश साठी. लेट्स प्ले. पहिल्या षटकात ना पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द स्टंप. आडवा फटका खेळलाय. पहिलाच फटका भिरकावून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून. 1 बाउन्स, सेकंड बाउन्स जाईल का बाहेर? हो गेलाय. क्षेत्ररक्षक मात्र फक्त पिच्छा करण्याच्या कामाचा राहिला आणि अतिशय वेगानं गतीनं चेंडू सीमारेषा पार स्क्वेअर लेगला मिड विकेटच्या दिशेनं हा येतोय चौकार. धावसंख्येला 4 ने सुरुवात होते. बापूच्या पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला जातो. त्यामुळे तो आता धास्तावला असेल की काय सुरुवात करून कसं करू. त्यामुळं आक्रमकता स्वीकारली ती राकेशनं माफ करा. पुन्हा एकदा गोलंदाज बापू तयार होतोय दुसरा चेंडू घेऊन. राईट मोर विकेट मारा करेल हा चेंडू. ओ मस्त देखणा सुंदर शॉर्ट ऑफ गुडलेनवर चेंडू पडला आणि जसा पडला तसा बदलाली ते दाखवलं. दिशा दिली. दशा मात्र विस्तारून टाकली, विस्फारून टाकली, फाडून टाकली आणि सरळ स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून सीमा उल्लंघन झाली आणि येतोय सुंदर देखणा षटकार. धावसंख्या 6 ने झपाट्यानं वेगानं वाढली, पोचली दुहेरी अंकावर म्हणजेच 10 वर. 2 चेंडू 10 धावा.
एकंदरीत बापून पहिल्या चेंडूवर चौकार दिला, नंतर षटकार दिला. आता मात्र विकेट किंवा डॉट दोघांमधून काहीतरी एक घडेल. बघायचं काय होतंय. बापू निघतोय तिसरा चेंडू घेऊन आणि हा चेंडू हा फटकावला झेला. मी म्हटल्याप्रमाणे होतं, असं बऱ्याचदा होतं, त्यामुळे मी अशी उद्घोषणा केली. आणि हेच होतं का बऱ्याचदा मोठा फटका खेळल्यानंतर आणखीन मोठा मारावा ह्या प्रयत्नानं फलंदाज बहुतांश बाद होतो आणि तेच झालं. राकेश मात्र 10 धावांच्या मोबदल्यात 3 चेंडूंचा सामना करून थोडक्यात बरी पण थोडीशी घाईची अशी फलंदाजी करून बाद होतोय. एक बाद, धावसंख्या 10. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर नवीन फलंदाज उंचपुरा प्रितेश येतोय. प्रितेशवर जबाबदारी आहे का? हो आहे, कारण 3 षटके लढत आहे. त्यामुळे येणाऱ्या 3 षटकांमध्ये अधिकच्या अधिक जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न बऱ्याचदा फलंदाजांकडून होतो आणि त्याच दरम्यान कधी कधी फलंदाजी कोलमडली जाते. त्यामुळे थोडंसं धीरानं खेळायचं पण आक्रमकताही दाखवायची, कारण षटकं कमी आहेत, 3 षटकं आहेत. शहाबाद आणि दिवा या 2 विजेत्या संघांमध्ये खरं तर शहाबादला बाय मिळाली आणि दिवा संघानं विजय मिळवला. त्यामुळे दोन्ही महत्त्वाच्या स्थानावर आहेत. दोन्ही संघ आपला दुसरा नशिबाचा विजय मिळवण्याच्या प्रयत्नात. प्रितेश स्ट्राईक पर असेल. बापूला मात्र पहिली सफलता मिळते. धावसंख्या 10 वर जरी असली तरी मात्र कमबॅक करेल का येणाऱ्या 3 चेंडूंवर. बघायचा बापूचा चौथा चेंडू राईट मोर द विकेट. आडवा फटका खेळलाय पण इथं मात्र गतिशील चेंडू सळसळ करत सीमारेषा उल्लंघन करतोय आणि जातोय. येतोय मस्त देखणा सुंदर चौकार. धावसंख्या पुन्हा एकदा 4 ने वाढली, पोहोचली 14 या स्थानावर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. यस नक्कीच विरू मला हलक्याने एक महत्वाची गोष्ट जाणून देतोय की क्षेत्ररक्षकांची कमी कुठेतरी खलते जाणवते, कारण अवघ्या 9 क्षेत्ररक्षकांकरवी शहाबाद संघ मैदानात उतरलाय. म्हणजेच 3 क्षेत्ररक्षक जे अधिकचे होते त्यांचा मात्र तुटवडा जाणवतोय. ओ खराब चेंडू आहे का? बघूया. लेग स्टंप सोडून जाणार चेंडू, कदाचित लेग स्टंप वरून जातोय, ट्रॅव्हल होतोय. हलकीशी अपील केली होती पण प्रश्नच नव्हता. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिरावली त्याच ठिकाणी त्याच जागेवर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 बाद 14. शेवटचा चेंडू असेल. हवेचा झोत मात्र ऑन साईडच्या दिशेने जाताना दिसतोय. बघूया काय होतोय. बापू निघतोय शेवटचा चेंडू घेऊन. आडवा फटका आला. ग्राउंडी शॉट स्क्वेअर लागल्यावर क्षेत्ररक्षण हजारे चांगले क्षेत्ररक्षण थ्रो केले. ओ डायरेक्ट हिट झाला असता तर जरदरच्या गोष्टी आल्या असत्या. पण इथे तर एकंदरीत काय तर प्रथम षटक संपतंय. प्रथम षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या उभी राहिली ती 1 बाद 15. दिवा बी 30+. 3 षटके लढत आहे त्यामुळे 2 षटकांचा अजूनही येणे कोटा बाकी. बाहेर 3 असतील का की 2? कारण त्यांच्याकडे ऑलरेडी 3 कमी आहेत. मग काय मोजाल तुम्ही? 2 ना? 2 की 3 कमी आहेत त्यांचे? हा अच्छा 4 आतमध्ये ठेवा, बाकी किती बाहेर ठेवा असं का? काही म्हणतोयस? हा बरोबर. म्हणजे टोटल 6 आतमध्ये ठेवा, बाकी बाहेर ठेवा. कळलं? करेक्ट. 6 सर्कल मध्ये ठेवा गोलंदाज यष्टिरक्षक पकडून आणि बाकीचे राहतील ते तुमचं तुम्ही करा ऍडजस्ट. 3 कमी आहेत की 2 कमी आहेत? हा 2 कमी आहेत. अच्छा म्हणजेच 9 चेंडूंनी खेळलं, 9 क्षेत्ररक्षकांकडून खेळला जातोय. जो नियम आहे तो आहे. गोलंदाजाचं नाव जरा सांगा. पूर्वा प्रवीण का? प्रवीण ओके थँक्यू व्हेरी मच. प्रवीण पाटील. प्रवीण पाटील आलेत वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन. आणि जसे प्रवीण पाटील आले आहेत तसं मी माझे सहसमालोचक हिंदीचे रविराज यांना विनंती करतो की आइए रविराज. शुक्रिया रवि पटेल जी. तो यहाँ पर प्रवीण तैयार होता हुए दूसरी ओर की बागडोर संभाले हुए राइट मोर द विकेट. ये गेंद पहली गेंद फुलर लेन गेंद फुल टॉच को खेल दिया सीधा कैच. और गेंद गई सीधी बाहर. यकीनन नसीब का बिल्कुल ये चौका मिलता हुआ. अच्छी गेंद थी, हल्की से लो फुल टॉच थी. फुल टॉच को लेकर खेल दिया था स्क्वायर लेग पर. फील्डर मौजूद भी था वहां पर लेकिन कलेक्ट नहीं कर पाया. इस चौकों के साथ ऐसे रन संख्या पहुंची 4 से बढ़कर 19 पर.
प्रवीण यकीनन हल्के से नाराज तो होंगे, लेकिन लो कैच थी, मुश्किल जरूर था क्षेत्र रक्षक के लिए उस कैच को लपकना। तो इस चौकों के साथ रन संख्या 19 पर दूसरी ओवर की दूसरी गेंद लेकर तैयार। फिर एक बार प्रवीण राइट आर्म ओवर द स्टंप, ये गेंद फुल टॉस गए, इसको दिशा दी। फिर एक बार स्पेल पर फील्डर मौजूद, इस बार परिवर्तन का फील्डर वहां पर मौजूद, चुस्ती फुर्ती के साथ पिक किया, थ्रो किया। उस दरमियान 1 रन का इजाफा हो चुका था। रन संख्या 20 तक पहुंच चुकी है 8 गेंदों के समाप्ति के बाद, एक बहुमूल्य विकेट खोने के बाद। प्रवीण तैयार 9वीं गेंद लेकर, 1 2 3 नंबर की जर्सी पहने हुए, 130 नंबर की जर्सी पहने हुए, ये निकल पड़ी गेंदबाज, ये गेंद बड़ा शॉट लॉन्ग ऑफ और मिड विकेट की दिशा में। तक तब थोड़ी सी हड़बड़ाहट, तो जल्दबाजी, जब तक ओ शायद क्रैम्प आए या फिर मोच आए, कुछ तो गड़बड़ हुआ है। बल्लेबाज भावेश को हल्की सी मोच या फिर क्रैम्प, तो अपने शरीर का थोड़ा ध्यान रखिए। हमारे फिजियो अब जल्दी से आएंगे। स्प्रेची आवश्यकता आहे का? स्प्रे पाठवू का? थांब, जर जाऊन ये जा. तर आमचे फिजिओ प्रताप ठाकूर, ज्यांना मी चित्ता म्हणतो, चित्त्याच्या वेगानं जात असताना बघा हवेतल्या हवेत प्राथमिक उपचार करणं गरजेचं आहे. कारण क्रॅम्पिंग, बहुतांश क्रॅम्पिंग आले असावी. कारण शरीराचं संतुलन बनवत तो फटका खेळताना मात्र बऱ्याचदा शरीराचा पूर्णतः वजन एका पायावर येतो किंवा एका मसलवर येतो आणि त्यामुळे कदाचित अचानक आलेली क्रॅम्पिंग खूप तापदायक, डोकेदुखी आणि त्रासदायक अशा स्वरूपाची असते. आणि या प्रचंड वातावरणात, तापलेल्या वातावरणात तो शरीराचं संतुलन राखणं गरजेचं आहे. रिटायर्ड हर्ड व्हा. अगर जर तुमचा खरखर जास्त इजा असेल तर तुम्ही नका रिस्क घेऊ, रिटायर्ड हर्ड व्हा. कारण आता फक्त एकच फलंदाज बाद झाला. भावेश, तुम्ही जास्त रिस्क नका घेऊ. वेळ करणं महत्वाचं आहे. त्यामुळे तुमच्या क्रिकेटच्या प्रेमाला नक्कीच सलाम आहे, पण इजा जर जास्त असेल तर तुम्ही नका रिस्क घेऊ. थोडा वेळ थांबा, निवांत आराम करा, नंतर या पाहिजे. जरा 9 चेंडू अजून शिल्लक आहेत. 9 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या 21 वर पोहोचली आहे. म्हणजेच काय तर बऱ्यापैकी धावसंख्या म्हणता येईल. कारण 21 धावा 9 चेंडूमध्ये, येणाऱ्या चेंडूमध्ये जरी 21 पकडले तरी 42, 43, 45 पर्यंत पोहोचू शकतो. या जर गोष्टी आहेत. जर तुमची गोलंदाजी चांगली असेल, क्षेत्ररक्षण मजबूत असेल तर मात्र या धावा कठीण जाऊ शकतात प्रतिस्पर्धी संघाला, म्हणजेच शहाबाद संघाला. या जर गोष्टी आहेत, पण त्याही तितक्याच महत्वाच्या. तर आमच्या फिजिओ प्रताप ठाकूरजींनी योग्य तो उपचार दिल्यानंतर मात्र पुन्हा एकदा भावेश तयार होतोय. अच्छा, योगेश, डॉक्टर योगेशनीही थोडीफार सहकार्य केलं, त्याबद्दल योगेशजींचे आभार. प्रितेशने मात्र चांगली फटकेबाजी केली. बघूया काय होतोय. प्रवीण तैयार होता, चौथी गेंद लेकर राइट मुड़तो कैट, एक कड़ा प्रहार, काउ कॉर्नर की दिशा में, 1 बाउंस, सेकंड बाउंस, आउट ऑफ बाउंड्री लाइन. यस इट इज 4 रन. रन संख्या 4 से तेजी से बढ़ेगी, पहुंची अब जाकर 25 पर. तो इन्हीं शॉट की यहाँ पर जरूरत भी है और संभावनाएं भी है. दीवा B30+ एक अच्छी टीम है, मजबूत टीम है. तो संभावना है कि आने वाले 8 गेंदों पर इसी तरह के कड़े प्रहार होंगे. तो क्या कुछ करना होगा शहबाद टीम को, तो कसावड़े गेंदबाजी और अच्छा क्षेत्र रक्षण. प्रवीण 5वीं गेंद लेकर तैयार, राइट आर्म ओवर द स्टंप. ये गेंद एक और शानदार, जानदार, वजनदार, मारदार षटकार. 6 रन. रन संख्या 31 तक झपट्टे से बढ़ गई है. देखिए 10 का औसत आ चुका है ऑलरेडी, और ये दूसरा ओवर प्रगति पर है. तो तकरीबन स्टेडियम से, इस ग्राउंड से बाहर जाते हुए गेंद हो, तो संभावना है कि गेंद वापस आएगी. तो कुछ क्षण हम लोग आई. ओके, थैंक यू वेरी मच. आई गेंद तेरी याद आई. तो
तो अभी भी 7 गेंदें शेष है और आने वाली 7 गेंदों पर अगर इसी तरह से बल्लेबाजी होती है तो संभवतः एक अच्छा स्कोर बन सकता है। ये संभावनाओं की अगर मगर की बातें हैं। फिलहाल तो 31 तक पहुंच चुका है और प्रीतेश की बात करें तो प्रीतेश ने अब तक 3 चौके और 1 छक्का, यानी तकरीबन बहुत सारी ढेर सारी 21 रन की ताबड़तोड़ बल्लेबाजी कर चुका है प्रीतेश। 12वीं गेंद लेकर तैयार प्रवीण, फिर एक बार प्रीतेश के लिए ये गेंद, एक और दिशा दी और एक और फाइनल का चौका शायद संभवतः हासिल करेंगे। जी हाँ बिल्कुल, यह है चौका। पीछे से हमें पहले ही भविष्यवाणी करते हुए तो रन संख्या पहुंची 12 गेंदों की समाप्ति के बाद 35 पर। ओ बहुत तगड़ी स्कोर बन सकती है शायद, लेकिन अभी भी 6 गेंदें शेष है। यस, तर एकंदरीत काय तर 12 चेंडू संपले, 12 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या 35 वर मजबूत स्थितीवर आणि तिसरा गोलंदाज आहे अक्षय। अक्षय, अरे छोटू ये क्या कर दिया, व्हाइट बॉल डाल दी। तर अक्षय, नवीन गोलंदाज येतोय अक्षय, मात्र खराब थोडीशी दिशा भरकटलेली होती अक्षय कुमारची। धावसंख्या मात्र एकनेच पुढे सरकली, हलकीशी 36 वर पोहोचली, पण अजूनही निर्बंध करायचा असेल तर अचून काटेकोरपर्यंत येणारे 6 चेंडू अगदी अचूक टप्प्याच्या भेदक मारीचे करावे लागतील। बघूया काय होतंय, कारण ऑलरेडी तुमचे 3 क्षेत्ररक्षक कमी आहेत, त्यामुळे तुम्हाला अचूक टप्पा मारा करावाच लागेल। हा चेंडू, हा सरळ जाणारा चेंडू आहे का, नाही, खराब आहे, हा थोडासा बाहेर आहे। दिशा मात्र थोडीशी भरकटलेली जाणवते अक्षयची। अक्षयला कमबॅक करावा लागेल। 2 खराब चेंडू टाकल्यानंतर तुला मात्र थोडेसे आपल्या मनगटाचा वापर, खांद्याचा वापर अचूक दिशेनं, अचूक वेगाने, अचूक दिशेनं करावा लागेल। हा चेंडू, हा मात्र चांगला चेंडू आणि त्याला भिरकावून दिला सरळ। रन, षटकार, फ्लॅटी 6 ज्याला म्हणू आपण, हो तर या षटका बरोबर संघ धावसंख्या 43 वर पोहोचली। 43 वर एक मजबूत स्थितीत पोहोचत चाललेला संघ। अक्षयने आतापर्यंत या एका चेंडूवर 8 दिलाय, 8 म्हणजे 6 आणि 2 8। दुसरा चेंडू, द इंजर्ड मॅन भावेश स्ट्राईकवर पुन्हा एकदा। हा चेंडू, आडवा फटका खेळलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक हजर समोर येतोय, पकडतोय का बघायचं आहे, पकडलाय, फेकलाय, तोपर्यंत दरम्यान 1 धाव पूर्णत्वाला जाते। धावसंख्या 1 ने पुढे सरकली, अगदी कसवाच्या एका पावलानं पोहोचली 44 वर। अजूनही 4 चेंडू येणे शिल्लक आणि येणाऱ्या 4 चेंडूंवर खेळण्यासाठी नवीन फलंदाज बघूया। नवीन खरं तर पहिल्यांदाच भावेश, प्रितेश निघालाय, तयार होतोय फलंदाज अक्षय समोर गोलंदाजीचा। दिशा दिले, गोंड चेंडू जातोय, 1 बाउन्स आउट ऑफ बाउंड्री लाईन, 4 रन्स। या 4 धावांवर संघात धावसंख्या वेगानं पुढे सरकली, पोहोचली 48च्या घरात। अजूनही 3 चेंडू येणं शिल्लक। बघूया आजच्या 3 षटकांचे हायस्ट स्कोर उभा राहतोय का बघायचा आहे। 48 धावसंख्या 48 वर। भावेश 12 धावांवर खेळतोय अवघ्या 4 चेंडूचा सामना केल्यानंतर, पण सध्या तरी अक्षय चौथा चेंडू घेऊन प्रितेश, अक्षय, प्रितेश, रिवर्स शॉट, स्विच शॉट करना चाहते थे लेकिन नहीं पहुंच पाए।
अच्छी गेंद, डॉट बॉल, खाली गेंद, रन संख्या वहीं पर अटकी हुई 48 पर. अभी भी 2 गेंद्याने शेष, अजूनही 2 चेंडूंचा एक कोटा शिल्लक आहे अक्षयच्या या षटकामधला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 5वा चेंडू घेऊन जाईल अक्षय. प्रितेश, सुंदर चेंडू, हलकीशी अपील केली होती की मला पायची द्या, पण पंच गोलूमोलू गणेश मात्र देत नाही. ओ इथे चोरटी धाव बघा, अक्षरशः खिशात हात टाकला आणि चोरून घेतली धाव. लेग बायच्या स्वरूपात ह्या 2 धावा मिळतात. धावसंख्या 2 ने वाढली, पोहोचली अर्धशतकावर, म्हणजेच 50 कोस दूर 50 वर. शेवटचा लेग बाय. शेवटचा चेंडू बघूया. अक्षय काय टाकतोय, कसा टाकतोय. प्रितेश साठी हा शेवटचा चेंडू, 18वा चेंडू, लास्ट बॉल. Here we go. ये गेंद कहा भटकी, शायद हाथ से चिटकी थी. वाइड बॉल का इशारा यकीनन आएगा और खराब गेंद का इशारा आता हुआ. रन संख्या 1 से और बड़ी 51 पर. अभी भी अंतिम गेंद. अक्षय कहीं ना कहीं लेग स्पिन करना चाहते थे, शायद हाथ से छिटक गई गेंद. ये संभव है, बिल्कुल है. गर्मी है, तेजी है, हाथ में फिसलन हो सकती है. अंतिम गेंद लेकर तैयार अक्षय. ये गेंद, ये बढ़िया गेंद, बढ़िया शॉट संभव था. यहाँ पर स्क्वायर लेग पर फील्डर मौजूद. सेकंड बाउंस फील करके थ्रो करे, तब तक 1 रन पूरा. दूसरे का प्रयास जारी रखता हुआ और ये विकेट का पतन होता हुआ. केवल 1 रन मिल पाएगी. तो रन संख्या 52 और 53 का लक्ष्य बराबर 53 टू विन. ये भी कुछ कम नहीं है, बहुत ज्यादा है, लेकिन क्रिकेट है, संभावना है, बड़े बड़े स्कोर होते हैं और उसे तोड़ा भी जाता है. तो लक्ष्य 18 गेंदे और 53 रनों का. 53 टू विन. मिलता हूं बस कुछ क्षण बाद. चला दिवा बी मैदानाचा ताबा घ्या लगेच. संगनायक उतरा, मैदानाचा ताबा घ्या. कारण आपल्याकडे वेळेचा तुटवडा आहे थोडासा, त्यामुळे थोडीशी घाई सातत्यानं करावी लागेल. 53 धावांचं आव्हान आहे. आव्हान नक्कीच कडवं आहे, मजबूत आहे. कारण या 53 धावा ज्या आहेत आणि त्याही 3 षटकात जवळजवळ 17.66च्या सरासरीने धावा काढायच्यात. आव्हान नक्कीच मजबूत आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी शहाबाद संघ ज्या ऑलरेडी ते कमी खेळाडूंमध्ये खेळले, त्यामुळे कुठे ना कुठेतरी या पहिल्या 4-5 फलंदाजांनाच आपली करामतीय क्षमतीय जबरदस्त फटकेबाजी करावी लागेल. या खेळपट्टी या मैदानाचा इतिहास सांगतो की आपण जर चांगली फलंदाजीची क्षमता असेल तर नक्कीच धावा होताना दिसतात. चला क्षेत्ररक्षकांना सजवा. फलंदाज जा मैदानाचा ताबा घ्या. तुम्ही गेल्याशिवाय ते क्षेत्ररक्षण लावणार नाही आणि सामना चालू होणार नाही. त्यामुळे तुमचा मान पहिला. जा मैदानात. यस, स्कोर 53 17.66 सरासरी.
तर ती षटकामागची यस आव्हान आहे. मी बऱ्याच हजारो सामन्यांचं इथं समालोचन केलंय, त्यामुळे मला अंदाज आहे, माहिती आहे. जर तुमची फटकेबाजी सुरुवातीच्या पहिल्या षटकात जर झाली, एक 18, 20, 22 धावा जर झाल्या तर कदाचित हो 53 जिंकण्यासाठी नाही नाही सॉरी पेनल्टी आहे का? येस 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 पेनल्टी आहे, आत्ता लक्षात आलं. त्यामुळे धन्यवाद. म्हणजे 2 धावा पकडायला लागतील. चला हरकत नाही, 2 वाढलेले आहेत 55. नाही बरं, तुम्हाला नच नाही गरज नव्हती ना, रास व्हायल्यांवर की पण मी तर म्हणेन की 55 धावाही होऊ शकतात, शक्य आहे. पण या जरतरच्या गोष्टी आहेत, क्षमतेवर अवलंबून आहे, तुमच्या त्या प्रदर्शनावर अवलंबून आहेत. म्हणतात की फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट. म्हणजे तुमचा क्लास असून चालणार नाही, तो फॉर्मही असणं गरजेचं आहे. त्यामुळे तो फॉर्म मिळवावा लागेल तुम्हाला आजच्या दिवसभरात, या क्षणाला, या सामन्यामध्ये. माझा पहिला कॉल असेल बोनकोडे संघनायक आणि बेलापूर संघनायक. बोनकोडे संघनायक, बेलापूर संघनायक, आपण जर आला असाल तर सोन्याहून पिवळा होईल, या लगेच नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी या. बोनकोडे संघनायक आणि बेलापूर संघनायक या लगेच. काय पाहिजे गणेशजी? हा बोलवलं मॅच, नेक्स्ट मॅच. हा बरोबर, राईट आहे. खैरण्याच्या बरोबर लागेल का असं म्हणतोयस? हा बरोबर आहे, राईट आहे, करेक्ट आहे, तुमच्या बरोबर मॅच आहे. वा वा वा, आराम करू बघतायत. येस येस येस, खैरणे संघाने 2 सामने जिंकले आहेत, त्यामुळे त्यांच्या बरोबर लढत लागेल. यस, चिठ्ठ्यांमध्ये प्रवेश करण्याचा मान कदाचित खैरणे किंवा शहाबाद दिवा या 2 संघांमधून कोणाला तरी मिळेल. दुसरा फलंदाज, भाई नाव सांग ना. स्ट्राईक कडे बापू आणि नॉन स्ट्राईक कडे विकास. थँक्यू व्हेरी मच बापू, विकास. आणि पहिला गोलंदाज आपल्या क्षेत्ररक्षणाला सजवतोय तो म्हणजेच राकेश कोळी. आव्हान 55 धावांचं आहे, त्यामुळे नक्कीच मजबूत असणार आहे. 18.33 सरासरी प्रति षटकामागची ही काही साधी सुधी धावगती नाहीये, त्यामुळे मोठ्या फटक्यांचीच गरज आहे. जितकं शक्य होईल तितकं मोठ्या फटके, आणि तेही अचूक मोठे फटके. बघूया काय होत आहे. लेट्स प्ले. पहिल्या षटकातला पहिला चेंडू घेऊन राकेश निघतोय. चेंडू घेऊन बापूसाठी हा चेंडू फटकावलाय. गेला 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 जेल आहे, जेल बाद नाही. या फटक्यांची गरज नाहीये, या फटक्यांनी तुमचे गडी बाद होतील, षटकार मिळणार नाही. कुठेतरी सटीक फटक्यांची गरज आहे. तर पहिला हादरा बसतोय तो शहाबाद संघाला. 1 बाद, धावसंख्या 0. बघा याला म्हणतात थोडासा प्रेशर, थोडासा अंडर प्रेशर, थोडासा दबाव. कारण जेव्हा जेव्हा 17-18 सरासरी येते तेव्हा तेव्हा बऱ्याचदा फलंदाजी कोलमडताना आपण बघतो, पण धीरानं जो फलंदाज खेळतो तो खरा सिकंदर ठरतो. तर बघूया नवीन फलंदाज आता प्रवीण मोठी जबरदस्ती करण्यासाठी जाताना, कारण आव्हान आहे 18.33 सरासरीचं. त्यामुळे ही धावगती काय साजेशी आहे, सोपी आहे असं नाही म्हणणार, कठीण नक्कीच आहे पण शक्य आहे. 17 चेंडू आणि 55 धावा. पुन्हा एकदा राकेश निघतोय दुसरा चेंडू घेऊन, राईट आर्म ओव्हर द स्टंप. बाहेरची कडा, चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून, डायरेक्ट हिट झाला आणि बाद. ओ एका पाठोपाठ एक धावगती मात्र पोचू शकला नव्हता. गतिशील पळाला होता मागचा प्रवीण पण पोचू शकला नव्हता. विकास पण विकास मात्र पोचू शकला नव्हता. विकास मात्र दुर्दैवीरित्या बाद होतोय. पहिलीच धाव मात्र पोचू शकला नव्हता. त्यामुळे कुठेतरी 2 बाद, धावसंख्या
अक्षरशः नाजूक अवस्थेत शून्यावर, अदृश्य धावसंख्येवर शहाबाद संघ. चला अजूनही आहे, मी प्रोत्साहित करेन. 16 चेंडूत 55 धावा होऊ शकतात, का नाही. विजय आलाय, नावामध्ये विजय आहे आणि प्रवीण आहे. प्रवीण मध्ये नावामध्ये प्रावीण्य आहे, त्यामुळे धावा होतील, मला खात्री आहे, नक्कीच खात्री आहे. मी प्रोत्साहित करतोय शहाबाद संघाला. 16 चेंडूत 55 धावा केल्या जाऊ शकतात, शक्य आहे. पण इथे मात्र गोलंदाज राकेश मात्र आग ओकतोय गोलंदाजीचा अचूक टप्पा टाकून. 2 चेंडूंवर 2 गडी बाद झालेले आहेत, एक रनआउटच्या रूपात, एक कॅचआउटच्या रूपात. बघूया काय होतंय. राकेश निघतोय चेंडू घेऊन, तिसरा हा चेंडू. 16-55. ओ मस्त कडक शानदार जानदार वजनदार मालदार षटकार. 6 धावा. एकंदरीत काय तर ज्या पद्धतीची विजयने सुरुवात केली, विजयी फटकांची सुरुवात केली आहे, तशीच बराच वेळ फटकेबाजी करावी लागेल. राकेश निघतोय चौथा चेंडू घेऊन. आता मात्र समीकरण 15-49 हा चेंडू. आता मात्र घुमावदार चेंडू. मिडल स्टंप लेग स्टंपवर पडल्यानंतर ओसळी घेतोय, टर्न होतोय, बाहेर निघतोय, यष्टिरक्षकाच्या हाती जातोय. चेंडू फळी वेगानं फिरते, निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या नक्कीच स्थिरावले 6 धावांवर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. बघा 18ची सरासरी आहे, 18 पेक्षा जास्तची सरासरी आहे, त्यामुळे मोठ्या फटक्यांचीच गरज आहे. हवेचा झोत लक्षात घेता ऑन साइड वर फायदा होऊ शकतो का? हो, नक्कीच होऊ शकतो. जरदरच्या गोष्टी आहेत पण शक्य आहे. हा चेंडू 5वा. खूप बाहेर पंच गोलूमोलू गणेश म्हात्रे यांनी लगेच इशारा केलाय. धावसंख्येला 1ने आकार दिलाय. वीरूनं नेऊन ठेवली 7 वर राहुलच्या साथीनं. एकंदरीत काय तर 48 धावांचा अजूनही गरज. कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक हजर आहे. थर्डमॅन डायरेक्ट हिट होणं गरजेचं होतं. एकदा मात्र नक्कीच पूर्णत्वाला जाते. धावसंख्या 1ने पुढे सरकते, पोहोचते 8वर. जरी काठावर असली तरी 8वर आहे. 47 धावांची गरज येणाऱ्या 14 चेंडूंमध्ये. अजून बराच पल्ला गाठायचा है, बराच मैल अंतर जायचं है. दिल्ली बहुत दूर है, काफी दूर है, पहुंचना जरूर है. राकेश अंतिम गेंद लेकर तैयार. शेवटचा चेंडू घेऊन तयार होतोय राकेश. हा निघतोय चेंडू घेऊन ओव्हर द स्टंप. फुलर लेन चेंडू. पायचीतची अपील पण लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू असावा बहुतेक असा निर्णय येतोय. धावसंख्या स्थिरावली त्याच ठिकाणी त्याच जागेवर. एकंदरीत काय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 2 बाद 8. समीकरण आहे 12 चेंडू आणि 47 धावा. 12 चेंडू आणि 47 धावांचं समीकरण आहे. बघूया 12-47. मोठं आव्हान आहे, कडक आव्हान आहे, कठीण आव्हान आहे. पण क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. क्षमता दोन्ही फलंदाजांमध्ये आहे, पण हा जो पण आहे तो महत्वाचा आहे. प्रवीण असो किंवा विजय असो, त्यांना ते पण जो आहे तो काढून टाकावा लागेल. अजूनही 12 चेंडू आहेत, म्हणजे 2 षटक आहेत. 2 षटकांमध्ये 47 धावा काढायच्या आहेत. नवीन गोलंदाज येतोय हरिकेश. हरी याला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण म्हणूया हरी. हॅरी ज्याला म्हणतात प्रेमानं हॅरी, तो येतोय गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी. अजूनही 47 धावांची गरज आहे. हा निघणारे पहिला चेंडू घेऊन हॅरी. भिरकावून दिलाय, सुंदर फटका, सरळ यष्टी वेगानं जातोय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सरळ सीमारेषा उल्लंघन होते आणि फाईन लीगच्या दिशेनं होतोय मोठा सुंदर देखणा षटकार. धावसंख्या 14 वर पोहोचली. याच फटक्यांची खरं तर गरज आहे. 41 धावांचा अजूनही समाचार घ्यायचा आहे 11 चेंडूंमध्ये. 11 चेंडू आणि 41 धावांचं समीकरण.
दरम्यान पुन्हा एकदा विजय तयार होतोय. हॅरी, वाह, मस्त फटका, देखणा फटका, मस्त बॅकफुट जाऊन पंच केला. क्षेत्ररक्षक पिच्छा करतोय 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 करतोय, अडवलाय, फेकलाय, रिले थ्रो जातीये. इथे मात्र 2 धाव नक्कीच मिळत आहेत. धावसंख्या 2 वाढते पोहोचते एकंदरीत 16 या स्थानावर. अजूनही 39 धावांची गरज. येणाऱ्या 10 चेंडू 39 धावा. 10 चेंडूत 39 धावा कुटायच्या आहेत. हो, अक्षरशः कुटाव्या लागतील. षटकार आणि चौकारांत अतिशय फटकेबाजी करावी लागेल. दरम्यान निघतोय हॅरी, तिसरा चेंडू घेऊन. आडवा फटका, मस्त फटका, ग्राउंड शॉट, मिडविकला क्षेत्ररक्षक हजर आहे, वेगानं येतोय, फेकतोय. तदरम्यान दुसरा प्रयत्न होतोय, पण इथे मात्र प्रवीण पोहोचू शकत नाही. चांगलं क्षेत्ररक्षण भावेशाकडून झालं. धावसंख्या 1 नक्कीच वाढणार आहे. 17वर पोहोचले. 17वर खतरा झाला खरा. अजूनही 38 धावांची गरज. येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये 9 चेंडू आणि 38 धावांचं समीकरण. 9 चेंडू आणि 38 धावा. आव्हान कठीण होत चाललंय. जितके चेंडू जातील तितकं कठीण होईल. अल्पेश नवीन फलंदाज. नावामध्ये जरी अल्प हा शब्द असला, कमी असला, पण क्षमतेमध्ये मात्र अजिबात कमी नाहीये. क्षमता नक्कीच आहे अल्पेश मध्ये. बघायचं काय होतंय. अल्पेश येणाऱ्या या 9 चेंडूंवर 17 वरून धावसंख्या 55 वर पोहोचण्याची क्षमता आहे की नाही हा बघायचा आहे. हा निघणार आहे हॅरी घेऊन चौथा चेंडू. ओ, भरकटला भरकटला, थोडासा दिशाहीन झाला हॅरीचा हा चेंडू. धावसंख्या 1 थोडीशी वाढ मिळाली. 18 वर पोहोचली. 55च्या अनुषंगानं अजूनही 37 धावांची गरज. येणार आहे त्या 9 चेंडूंमध्ये. 9 गेंदे और 37 का लक्ष्य बचता हुआ. फिर एक बार हैरी चौथी गेंद लेकर राइट एम ओवर द स्टंप. ये गेंद बड़ा खेलने का प्रयास, लेकिन बैकफुट पर जाकर शरीर का संतुलन बनाया धैर्य से. ऊंची उठी गेंद को मोटा किनारा लगा, स्ट्राइक की तरफ थ्रो जाता हुआ तेजी से. उतनी तेजी से संभल कर कंट्रोल कीजिए. तो विजय के खाते में दुक्का, टीम के खाते में दुक्का. रन संख्या 20 पर 55 के अनुरूप अभी भी 35 रन दूर आने वाले 8 गेंदों से. 8 गेंदे और 35 का लक्ष्य बचता हुआ. चलिए हल्का सा जलपान कीजिए, थोड़ी सुस्ती दूर कीजिए, थकावट दूर कीजिए, डिहाइड्रेशन हुआ होगा उसे दूर कीजिए, और फिर चुस्ती फुर्ती के साथ बल्लेबाजी के लिए अपने मार्किंग पे आ जाइए. हल्की हल्की मंद मंद हवाएं, तेज कभी कभी अचानक से झोंका उड़ता है, धूल का गुब्बार खुबार उड़ता हुआ. कहीं कहीं आप देख सकते हो विपरीत दिशा में हवा का रुख, कभी यहां से वहां, दाएं से बाएं, कभी बाएं से दाएं, ऊपर से नीचे. हल्की हल्की झोंके, हिचकोलियां खाता हुआ हवा. ये गेंद सीधी निकलती हुई बहुत बाहर. वाइड बॉल का इशारा, जरूर गिरी थी अंदर लेकिन निकली बाहर. तो वाइड बॉल की संभावना, वही अंपायर भी यही जांच रहे, परख रहे हैं. तो बहुत ही स्ट्रिक्ट अंपायर है गोलमूल अंपायर गणेश महात्रे. रन संख्या 1 से बड़ी 21 पर. अभी भी 55 के अनुरूप 34 रन दूर आने वाले 8 गेंदों से. 8 34 संभव है. 6 में 36 बन सकते हैं बिल्कुल दोस्तों. ये निकला गेंद हैरी की. बड़ा शॉट नहीं, खोद कर निकाला. लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद. 15 नंबर की जर्सी पहने हुए भरत. बढ़िया थ्रो, केवल 1 रन. रन संख्या 1 से बड़ी. देखिए 22 पर पहुंचे. इक्का दुक्का रन से कुछ होने वाला नहीं, क्योंकि 7 गेंदों पर अभी भी 33 रन बनाने हैं. चलिए खैर ने टीम तैयार हो जाइए लड़ाई के लिए. यह महत्वपूर्ण मुकाबला कुछ क्षणों बाद आपके सन्मुख. ये दोनों में से एक, अधिकतर संभावना तो है तो शायद दीवा रहेगा. देखते अगर मगर की बातें हैं, लेकिन कुछ देर बाद समझ में आ जाएगा. 7 गेंदे और 33 का लक्ष्य. अल्पेश पहली बार बड़े शॉट की गुंजाइश अल्पेश से. हैरी की अंतिम गेंद, बड़ा शॉट, कड़ा प्रहार, संभवतः गेंद लुढ़क कर गई है. स्क्वायर लेग पर फील्डर मौजूद. कोई ज्यादा अंतर नहीं है, केवल 1 रन मिला. तो यहां पर ओवर की समाप्ति, और ओवर की समाप्ति के बाद 12 गेंदों की समाप्ति हुआ. रन संख्या है 3 बहुमूल्य विकेट खोने के बाद 23 पर. अभी भी 6 गेंदे
और 32 रन्स. 6 चेंडू आणि 32 धावा होऊ शकतात. क्यों नहीं 36 बन सकते तो 32 क्यों नहीं बन सकते भाई. बिल्कुल है, संभव है भाई. तूफानों से डर कर नैया पार नहीं होती. कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. तो कोशिश तो करनी होगी क्योंकि 6 गेंदे और 32 का टारगेट बचता हुआ. रुपेश येतोय गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी, 6 चेंडूंना टाकण्यासाठी आणि 32 धावा रोखण्यासाठी. खरं तर समीकरण बघाल तर 32 धावा काढणं थोड्याशा कठीण वाटतात कागदोपत्री, पण जर नशीब बलवत्तर असेल, नशिबाची साथ, देवाचा आशीर्वाद आणि क्षमतेचा प्रयत्न जर झाला तर होऊ शकतात. पुन्हा एकदा या जरतरच्या गोष्टी आहेत पण खऱ्या गोष्टी आहेत. 6 चेंडू 32 धावांचं समीकरण. अल्पेश्वर तमाम शहाबाद संघाची नजरा असतील सध्या तरी या चेंडूवर, या पहिल्या चेंडूवर. रुपेश आपल्या क्षेत्रक्षिकांना अजून सजवतोय, सेट करतोय. हा निघाला पहिला चेंडू. आडवा फटका घेतलाय. लॉंग ऑफर क्षेत्रक्षक हजार आहे. 1 बाउन्स आता जाईल कदाचित. हो गेला. तदरम्यान 1 धाव झाली आहे. एकच धाव मिळेल. दिशा फक्त बदलली दोन्ही फलंदाजांनी. आता मात्र स्ट्राईक कडे असेल विजय. विजय दीनानाथ चौहान. एकंदरीत काय तर 5 चेंडूत आता अजूनही 32 नंतर 31, 5-31 धावा उभ्या करायच्या आहेत. मुश्किल आहे, कठीण आहे, पण शक्य आहे का बघायचं आहे. हा चेंडू बुंद्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न, त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न होता विजयचा, पण विजय असफल ठरतोय. डॉट बॉल खाली गेन. आता मात्र एक कागदोपत्री औपचारिकता म्हणू शकतो. 4 चेंडू आणि 31 धावांचं समीकरण. हा चेंडू आडवा फटका आलाय. चौकार मिळेल. हो चौकार नक्कीच मिळेल. चौकार द्यायला काही हरकत नाहीये, कारण त्यांना माहिती आहे मोठी धावसंख्या अजूनही जमा करायची आहे. नाही म्हटलं तरी 27 धावा 3 चेंडूत काढायच्या कशा, हा मोठा यक्ष प्रश्न आहे. 3 चेंडू आणि 27 धावांचं समीकरण आहे शेवटच्या या 3 चेंडूंमध्ये. म्हणजे जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर हळूहळू का होईना दिवा बी संघ 30+ संघ पोचताना दिसतोय आणि उभा ठाकताना दिसतोय तो खैरणे संघासमोर. बघूया औपचारिकता बाकी. 3-27 ची. ओ क्लीन बॉल, प्ले डाऊन. एकंदरीत काय तर आणखीन एक हादरा बसतोय तो शहाबाद संघाला. चौथा तिसरा चौथा इथे नाही कट गेलास ना प्रवीण. याच्यामध्ये कोण आउट झालाय? प्रवीणला कट मार. हा इथे कट मार. नवीन कोण या? विशाल. नावाप्रमाणे विशालत्व फलंदाजी करावी लागेल, पण ती सध्या स्थिती नाहीये. 2 चेंडूत 27 धावा हे होताना दिसल्या नाही, बघितल्या गेल्या नाहीये. झाल्या असतील कदाचित, पण मला नाही वाटत. 2 चेंडूत 27 धावा ग्रामीण क्रिकेटमध्ये होताना दिसल्या नाहीत. असा उदाहरण मात्र पाहिलेलं नाहीये, पण कदाचित होईलही, सांगता येत नाही. क्रिकेट आहे, जोपर्यंत चेंडू पडत नाहीत शेवटचा तोपर्यंत विजेता होऊ शकत नाही. पण म्हणू शकतो की शहाबाद संघ हा थोडासा कुठेतरी कमजोर दिसतोय दिवा संघ बी संघासमोर. 2 चेंडू आणि 27 धावांची औपचारिकता. हा निघतोय रुपेश चेंडू घेऊन. पंच करण्याचा प्रयत्न. 1 धाव मात्र नक्कीच मिळेल. धावचीची संधी आहे आणि कदाचित बाद होतोय. शेवटचा चेंडू आहे, केवळ औपचारिकता. आता 1 चेंडू आणि 27 धावांचं समीकरण. म्हणजेच काय तर म्हणू शकतो 99.99% दिवा बी संघ 30+ संघ हा मात्र इथे आपला दुसरा सामना जिंकण्याच्या तयारीत आणि खैरणे संघाच्या समोर उभं राहण्यासाठी तयारीत. शेवटची औपचारिकता. फक्त 1 चेंडू आणि 27 धावांचं समीकरण. हा निघतोय गोलंदाज
रुपेश. या सिडीज मस्त समाप्ती, मनमुराद आनंद आणि षटकाराचा हा इशारा. चलिए देर आहे लेकिन दुरुस्त नाही आहे लेकिन खुश आहे. एकंदरीत काय तर 21 धावाच्या फरकानं मात्र सामना गमावला.